भिवंडी महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेचा पेच हा दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचा होत चाललेला आहे। निकालाला 3 आठवडे उलटून गेले आहेत तरी देखील महापौर नेमकं कोण होणार हा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे। सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी ही बहुमतापासून 4 पावलं दूर आहे, तर भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना आकड्यांच्या खेळामध्ये अडकून पडली आहे। निर्णायक ठरू शकणारा समाजवादी पक्षानं महापौर पदाची मागणी करत नॉट रिचेबल असल्यामुळे आता इथल्या राजकीय हालचालींना घडामोडींना चांगलाच वेग आलाय। महाबळेश्वर पासून ते अज्ञात स्थळांपर्यंत सुरू असलेल्या या सत्ता नाट्यामध्ये नेमका महापौर कोण होणार, सत्ता कोणाच्या हातामध्ये जाणार हे सगळं बघणं आता औत्सुक्याचं आहे। नगरसेवक फुटतील या भीतीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आपले नगरसेवक महाबळेश्वरच्या परिसरामध्ये ठेवल्याची माहिती समोर आली आहे। तर समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक हे अज्ञात स्थळी असल्याची माहिती सूत्रांनी दिली। भिवंडी महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस 30, भाजप 22, शिवसेना शिंदे 12, राष्ट्रवादी शरद पवार 12, समाजवादी पार्टी 6, कोणार्क विकास आघाडी 4, भिवंडी विकास आघाडी 3, अपक्ष 1 असं पक्षीय बलाबल आहे आणि बहुमताचा आकडा भिवंडी महानगरपालिकेसाठी आहे 46। राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता। सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या गेल्या वेळेच्या 3 जागा महायुतीच्या पारड्यात। नाशिकमध्ये मनसेची शिवसेनेला साथ। मनसेच्या एकमेव नगरसेविका शिवसेनेसोबत आघाडीत। शिवसेना भाजप युतीचं घोंगडं अजूनही भिजत। विनायक कौंड्याल हे सोलापूर महानगरपालिकेचे महापौर। शिवसेनेनं दाखल केलेला अर्ज मागे घेतल्यामुळे बिनविरोध निवड। केवळ प्रश्न विचारले म्हणून एवढे घाबरलात? राहुल गांधींचा एक्स पोस्टद्वारे पंतप्रधानांना टोला। पंतप्रधान सत्याला घाबरल्यामुळे असत्याचा आधार घेतल्याची टीका। सर्वसामान्यांसाठी चिंतेची बातमी। एसटीची 2% भाडेवाढ होण्याची शक्यता। मार्च-एप्रिल महिन्यामध्ये भाडेवाढ होण्याचे संकेत। रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर। रेपो रेट 5.25% कायम। व्याजदरामध्ये कोणताही बदल होणार नाही। एकोणीस वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये आज फायनलचा थरार। हरारेच्या मैदानावरती भारत आणि इंग्लंड भिडणार। टीम इंडिया 6व्यांदा चॅम्पियन होणार का याकडे लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।